सर, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। एकीकडे ही दोन्ही वक्तव्य तुम्ही ऐकलीत, त्यात विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा असंच वक्तव्य केलेलं आहे। नव्यानं उदय होतोय का शिवसेनेमध्ये, असं त्यांनी वक्तव्य केलं। एकाच वेळेला अशा पद्धतीनं काँग्रेस पक्षाकडनं आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाकडनं अशीच वक्तव्य येणं, या मागचं काय कारण? जरीही सगळ्यावरती स्पष्टीकरण स्वतः उदय सामंत देत असले तरी सुद्धा या दोन्ही वक्तव्यांमागची काय पार्श्वभूमी असू शकते? नाही, प्रज्ञा असं आहे की राजकारणाचा भाग म्हणून विरोधी पक्षांमध्ये एक संशयाचं पिल्लू सोडून देण्याचं काम नेहमीच सगळेच राजकीय पक्ष रणनीतीचा भाग म्हणून करत असतात। आता सरकार स्थापनेच्या वेळेची परिस्थिती जर बघितली आपण तर त्यावेळेस एक स्पष्ट होतं की मुख्यमंत्री पदासाठी तर रस्तिकेत झाली हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु त्यावेळेसचे आकडे असे होते की त्याच्यासाठी काही तोडफोड करायची आवश्यकता भाजपला नव्हती। म्हणजे मुळात अजित पवार यांनी तर पहिल्याच दिवशी जाहीर केलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा त्यांच्याबरोबर आहे, त्यांनी मुख्यमंत्री व्हावं। अशा वेळेस त्यांना शिवसेना फोडण्याची आवश्यकता का भासावी त्या काळात? दुसरा भाग त्याच्यामध्ये असा येतो की म्हणजे संजय राऊतांना मागच्या 5 वर्षातल्या सगळ्या घडामोडीमुळे एवढी तर निश्चितपणे कल्पना असेल की पक्ष फोडण्यासाठी किमान 2/3 आमदार लागतात। त्याच्यामुळे 20 आमदार त्यांच्याबरोबर होते नव्हते या संख्येला मला वाटतं की तसा काही आधार नाही। पण एक निश्चित आहे की या निमित्ताने विरोधी पक्ष आपल्या ज्या समोर सत्ताधारी पक्ष जे आहेत आता त्या शिवसेनेमध्ये एक संशय निर्माण करणे, एखाद्या मंत्र्यांना महत्व दिलं जात असेल तर त्याच्या संदर्भात काही शंका उपस्थित करणे हा राजकीय रणनीतीचा भाग असू शकतो। आणि हा सुसंवाद एकाच वेळी येणं म्हणजे मला वाटतं की ते अनेकदा असा जो कोऑर्डिनेशन जे असतं पक्षांमधलं ते अशाच पद्धतीने चालत असतं आणि मग तोच मुद्दा घेऊन बाकीचे पक्ष हे करतात। मला वाटतं की उदय सामंत यांनी स्पष्टीकरण तर केलंच आहे, परंतु त्यावेळेसची परिस्थिती, आकडे, नियम, कायदे या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर तशी शक्यता तेव्हाही दिसत नव्हती, आताही नाही। दुसरं असं आहे की चर्चा खूप असतात सरकार स्थापनेच्या वेळी, चर्चा खूप होत्या की शिवसेना म्हणजे शिंदेच्या शिवसेनेला आणि अजित पवार दोघांनाही बाहेर ठेवलं तर त्यांना आणखी काही आमदारांची मदत होऊ शकते अशी ऑफर देण्यात आली होती काही पक्षांकडून, ही चर्चा त्यावेळेस होती। पण या सगळ्या बाजार गप्पा असतात, अफवा असतात, त्याला कुठल्याही कॉन्क्रीट किंवा कुठल्याही नेत्याने पुढे येऊन तसा अधिकृतपणे जाहीर केलेलं नव्हतं, ही वस्तुस्थिती आहे प्रज्ञा। अगदी अभय सर, आणखीन एक महत्वाची बाब, ह्या जरी आपण धरून चाललं की हे एक प्रकारे सगळ्या नेत्यांनी मिळून ठरवलेलं आहे आणि म्हणून काँग्रेसकडनं आणि शिवसेनेकडनं अशी वक्तव्य येत आहेत, तरीही सध्या दरेगावामध्ये अशा पद्धतीने उपमुख्यमंत्र्यांनी जाणं आणि यापूर्वी ते जेव्हा जेव्हा दरेगावात गेले तेव्हा नाराज असतानाच गेलेत अशा स्वरूपाची ही वक्तव्य समोर आली होती आणि ते नाराज आहेत किंवा नेमकी त्यांची भूमिका काय हे सांगण्यासाठी सुद्धा उदय सामंतच पुढे येत होते आणि तेच या संदर्भातली माहिती देत होते। त्यामुळे इथे जी शंका उपस्थित केली जाते शिवसेनेकडनं किंवा काँग्रेसकडनं त्याला थोडाफार तरी वाव आहे का असं म्हणता येईल का? कारण ते नाराज आहेत आणि असं वारंवार त्यांचं नाराज असणं हे भाजपला आवडत नाही असंही शिवसेनेकडनं सांगण्यात येते। नाही की शिंदेच्या शिवसेनेकडून एक नेहमी सातत्याने एक गोष्ट ठेवलेली आहे की राजकारणातल्या ज्यांनी मुरंबी आहेत, ज्यांना किती बोलावं आणि कुठल्या विषयावर बोलू नये याची जाणीव आहे, अशा लोकांनीच प्रसार माध्यमांसमोर जावं अशा एक सक्त सूचना दिलेल्या आहेत। दुसरं असं की पालकमंत्री पदावरचा वाद तर तो होताच, कारण रायगड जिल्ह्याचा जेव्हा प्रश्न येत होता तेव्हा सातत्याने सांगितलं जात होतं की रायगडमध्ये शिवसेनेचे 3 आमदार आहेत, भाजपाचे 3 आमदार आहेत आणि राष्ट्रवादीचा केवळ 1 आमदार असताना त्यांच्याकडे कशासाठी द्यायचं पालकमंत्री पद, हा त्यांचा विरोध होता। नाशिकच्या संदर्भातही वाद होते। मुख्यमंत्र्यांनी दावोसला जाण्याच्या आधी जाहीर केली आणि त्यांना कदाचित वाटलं असेल की हा वाद तात्पुरता निर्माण होऊन संपेल, परंतु मला वाटतं की शिंदे यांनी ठाम भूमिका घेतल्यामुळेच कदाचित त्या स्थगिती द्यावी लागली असेल। आता ते दरेगावाला जाऊन नाराजी व्यक्त करायची की मुंबईत राहून करायची त्याच्यामुळे फारसा फरक पडत नाही, पण ते निश्चितपणे त्यांनी या 2 जिल्ह्यांच्या बाबतीत आणि 3ऱ्या जिल्ह्याच्या एक कोल्हापूरच्या संदर्भातही काही तक्रारी निश्चितपणे होत्या की तिथे शिवसेनेकडे पालकमंत्रीपद दिलेलं असताना परत सहपालकमंत्रीपद कशासाठी दिलेलं आहे, मग तसंच जर असेल तर ते नाशिकसाठी का नाही केलं गेलं, असेही प्रश्न शिवसेनेतून उपस्थित केले जात आहेत। मला वाटतं की वाद आहेत, काही नाही असं त्या सांगण्यात काही अर्थ नाही, पण ते वाद तसेच ठेवून जाहीर केल्यामुळे ते संपतील असं जे आता जो मुख्यमंत्र्यांचा कयास होता तो चुकीचा ठरलेला आणि 2 पालकमंत्र्यांना 24 तासाच्या आत त्यांना स्थगिती द्यावी लागली आहे।
आणि मला वाटतं की आता मुख्यमंत्री परतल्यानंतर परत चर्चा होऊन मार्ग निघेल आणि ज्यांना पालकमंत्री मिळाले म्हणजे भाजपामधले काही लोकांमधले थोडीशी नाराजी दिसते. आपण पंकजा मुंडेंचं सकाळी आपण स्टेटमेंट बघितलं की त्यांनाही सुद्धा बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असं तर आनंद वाटला असता अशी भूमिका त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्याच्यामुळे काही ठिकाणाबद्दल निश्चितपणे नाराजी आहे आणि मुख्यमंत्री आल्यानंतर त्याच्यातनं मार्ग काढतील. बहुमत कितीही असलं तरी 3 पक्षाचं सरकार चालवणं ही काही सोपी गोष्ट नसते. त्याच्यात नेहमी समन्वय ठेवावा लागतो. आकडे किती आहेत ते महत्वाचे नसतात. म्हणजे आज सरकारकडे एवढं प्रचंड मोठं बहुमत आहे आणि त्या बहुमताचंच अजीर्ण झालंय की काय अशी परिस्थिती आता वारंवार निर्माण होते. त्यामुळे मला वाटतं की प्रत्येक निर्णयाच्या प्रत्येक पातळीवर त्याला थोडासा उशीर होताना दिसतोय. प्रज्ञा, अगदी अभय सर, जसा तुम्ही उल्लेख केलात की तिघांचं मिळून सरकार असल्यामुळे तारेवरची कसरत आहे, याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री पदाची नावं घोषित करायला बऱ्यापैकी उशीर केला आणि तेवढं करूनही पुन्हा ही स्थगिती तर आलीच. म्हणजे ते एक प्रकारचा जो निर्णय घेतलेला आहे तिथे खो घातला गेलेला आहेच आहे. पण काही ठिकाणी दोघांना एकत्रित म्हणजे खास करून जर आपण बघितलं तर रायगडच्या बाबतीत असा प्रयत्न सुरू आहे असं कळतंय की दोघांनाही म्हणजे स्वतः भरत गोगावले यांना सुद्धा आणि तटकरे या दोघांना एकत्रित पालकमंत्रीपद दिलं जाऊ शकतं का, याबद्दल सुद्धा चाचपणी सुरू आहे. येत्या काळामध्ये अशा काही ठिकाणी प्रयत्न होतील का आणि ते तेवढे सक्सेसफुल राहतील का? नाही, असं की मुळात पालकमंत्री हेच काही पद काही घटनात्मक नाहीये. आज ते डीपीडीसीचे चेअरमन असतात त्याच्यामुळे त्यांना अधिकार काही प्रमाणात प्राप्त झालेले असतात आणि जिल्ह्यावर राजकीय दृष्ट्या किंवा प्रशासकीय दृष्ट्या नियंत्रण ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतोय. दुसरं असं आहे की सहपालकमंत्रीपद हे तर पहिल्यांदाच केलंय. आता त्यांचा नेमका रोल काय असणार आहे हे कोणालाच माहित नाही. पण अशा वेळेस सहपालकमंत्रीपद म्हणजे काय असणार आहे ते नेमकं, का ते पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीत निर्णय घेऊ शकणार आहेत का, त्यांना ते अधिकार असणार आहेत का, या सगळ्या गोष्टींची मला वाटतं की स्पष्टता होणं आवश्यक आहे. त्यामुळे केवळ एक तडजोड म्हणून असा हा एक मार्ग काढला जाऊ शकला तरी त्याला अधिष्ठान वैधानिक अधिष्ठान काही असणार नाहीये. कारण डीपीडीसीचे जे अध्यक्ष असतात ते तर पालकमंत्रीच असतात. त्याच्यात काय बदल करणार आहात तुम्ही, त्यात असताल करणार तर हे शोभेचं पद होईल. म्हणजे ते केवळ राजकीय तडजोडीसाठी ते निर्माण केलंय असं त्याचा भाग होईल. म्हणजे ते केवळ त्या डीपीडीसी मध्ये सदस्य म्हणूनच राहणार आहेत का, या दृष्टीने मला वाटतं की आधी स्पष्टता होणं आवश्यक आहे. पण काही फेरबदल करावे लागतील असं दिसतंय. नाशिकच्या पालकमंत्री पदासंदर्भात भाजप ही तेवढीच आग्रही आहे. कारण 2027ला कुंभमेळ्याचं आयोजन करायचं, तिथे फार मोठ्या प्रमाणात आता विकासाची कामं हाती घेतली जाणार आहेत. मग त्यामुळे त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आपल्याकडे असावा असा भाजपाचा खूप आग्रह आहे. पूर्वीच्या काळामध्ये ते गिरीश महाजनांकडे होते एकेकाळी, नंतर दादा भुसे मागच्या 2 वर्ष 40 वर्ष तिकडे सांभाळत होते. सत्तांतर झाल्यानंतरही त्यांच्याकडे ती जबाबदारी होती. त्यामुळे मला वाटतं की त्या संदर्भातले वाद काही निश्चितपणे काही चर्चेने तडजोडी करून काही मार्ग काढावे लागतील एवढं निश्चित आहे. आणि ते आता मला वाटतं की मुख्यमंत्री परतल्यानंतर ही प्रक्रिया होईल असं दिसत आहे सध्या. नक्कीच अभय सर, मात्र एकीकडे फोडाफोडीचं राजकारण करण्यामध्येच भाजपला जास्त रस आहे अशा स्वरूपाचा आरोप सुद्धा खरं तर इथे राऊतांनी केलेला होता आणि फ्लेक्झिबल नेता उदय सामंतांच्या रूपात मिळाला तर भाजपला फायदा होईल असं म्हणत एक वेगळी चर्चा जी आहे ती मात्र येत्या काळामध्ये काही काळ का होईना ही राजकारणात आपल्याला पाहायला मिळेल. खूप खूप धन्यवाद अभय सर संपूर्ण सविस्तर विश्लेषणासाठी.